मोठी बातमी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन करत संविधान चौकापासून देवेंद्र फडणवीसांची रॅली निघाली होती आणि आता देवेंद्र फडणवीसांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ही काही दृश्य समोर आलेली आहेत। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये आता जागा वाटपाचा तिढा नाही। जास्त जागा कुणाला मिळतील हे सायंकाळी कळेल। रात्री हायकमांड अंतिम यादी जाहीर करणार अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे। शिंदे 3 दिवसांपासून शहांच्या दरवाजात बसून आहे। शिवसेनेने दिल्लीमध्ये कधी उठाबशा काढल्या नव्हत्या अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे। राष्ट्रवादीने 7 उमेदवारांची घोषणा केली आहे। काँग्रेसच्या झिशान सिद्दीकीने अजितदादा गटामध्ये प्रवेश केलाय। वांद्रे पूर्वमधून सिद्दीकींना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। प्रवेश करताच संजय काका पाटलांना तासगावमधून विधानसभेचं तिकीट जाहीर झालंय। शिवसेनेचे नेते निशिकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। जयंत पाटलांविरोधात निशिकांत पाटलांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुनील टिंगरे वडगाव शेरीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तर माऊली कटके यांना शिरूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर प्रताप चिखलीकर यांना लोहा कंधारमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। अकोला पश्चिमची जागा काँग्रेसला देण्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय। अकोला पश्चिमची जागा काँग्रेसला सुटल्यास अपक्ष लढण्याचा इशारा ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिलाय। चंद्रपूरमधून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी जोरगेवार यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केलाय। भाजपकडून ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील इच्छुक आणि पदाधिकारी नाराज झाले। हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर नाराज झालेले आहेत। शिवसेनेचं काम न करण्याची भूमिका बाबर यांनी घेतली आहे। वाशिमच्या रिसोड विधानसभेसाठी काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सलग चौथ्यांदा अमित झनक निवडणुकीच्या रिंगणात उतरले। अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंना पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळालंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दीपाली गराडे यांनी गुलाबी रंगात चारचाकी सजवून त्यावर भावी मंत्री साहेब असा आशय लिहिलाय। अजितदादांचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश केलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटानं तिकीट कापल्यानं मनोहर चंद्रिकापुरे यांनी हा निर्णय घेतलाय। महाडमधून स्नेहल जगताप यांनी एबी फॉर्म घेतला। महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे। जे सरकार शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाजूने उभं राहील त्यांनाच आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांचे उमेदवार पाडतील आणि त्यातून महाशक्तीला फायदा होणार असं कडू म्हटले। आमचं म्हणणं आहे का मुद्द्यासोबत आम्ही जाऊ। मुद्दे महत्त्वाचे आहे। इथे एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब आणि तिकडे काय म्हणतं पवार साहेब आणि उद्धव साहेब हे महत्त्वाचे नाही। आमचं लक्ष शेतकरी शेतमजूर आहे। जे शेतकरी शेतमजुराच्या बाजूने उभे राहील तिथं आम्ही उभं राहू। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांना शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यानंतर मंगळवार पेठ परिसरात कोठे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। महेश कोठे यांचा सामना भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत असणार आहे। 3 वर्षापूर्वी जे पवार साहेबांनी मला शब्द दिला होता तो त्यांनी सार्थक करून दाखवला आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून शरद पवारांची ख्याती आहे। विरोधकांनी किती जरी त्यांच्यावर टीका केली तर त्यांनी सिद्ध केलं की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। ठाकरे गटाला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय। द्वारकानाथ भोईर यांनी नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानं राजीनामा दिल्याची माहिती आहे। जिल्हा प्रमुख यामधील सर्व पदांवर काम केलं, प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं आणि आज
त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागलेली असताना त्या ठिकाणी इच्छुक म्हणून सुद्धा मी विधानसभेच्या उमेदवारीसाठी होतो. परंतु माझ्या कामाची म्हणा, संघटनेच्या निष्ठेची म्हणा, दखल घेतली गेली नाही असं समजतं आणि त्या अनुषंगातून मला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे. त्यांनी दिली. मी नुकताच माझा उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे जे काम केलं आहे, गेले 25 वर्ष विधानमंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आहे, माझी सेवा पाहिली आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा मला मिळेल आणि त्याचसोबत आमचं जे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार आहे, या सरकारला देखील जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येईल हा मला विश्वास आहे. तुम्ही पण पिंक जॅकेट घातलाय तर काय हे लकी सिंबल समजायचं का? मैं भारतीय जनता पार्टी का, हमारे सर्वोच्च नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह जी, हमारे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी, हमारे वरिष्ठ नेता नितिन गडकरी जी, इन सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने फिर एक बार मुझ पर विश्वास जताया और छठी बार मुझे विधानसभा का टिकट दिया है. और जिस प्रकार से 5 बार जनता का आशीर्वाद मेरे साथ रहा है, छठवीं बार भी वो आशीर्वाद मुझे मिलेगा. महाराष्ट्र में हमारी महायुति की सरकार ने जो काम किया है, उस काम की बदौलत फिर एक बार जनादेश हम प्राप्त करेंगे. महायुति की सरकार फिर एक बार महाराष्ट्र में आएंगी और नागपुर में हमारी सारी सीटें पूरे बहुमत के साथ जीतेगी, मेरा विश्वास है. कितने लीड होगी लास्ट टाइम के हिसाब से देखा जाए? मैं लीड वगैरह कभी बताता नहीं हूँ. मैं इतना ही कहता हूँ, जनता का भरपूर आशीर्वाद मिलने वाला है. महायुति का लक्ष्य कितना है? क्या लग रहा है कि पिछली बार 105 आपको सीटें मिली थी, कितनी बढ़ेगी और क्या लग रहा है लक्ष्य कितना लेके चल रहे हैं? एक ही लक्ष्य है. जो महाराष्ट्र को विकास की गति हमने दी है, जो महाराष्ट्र की प्रगति हमने की है, उसको निरंतर जारी रखने के लिए वापिस महायुति की सरकार लाना, ये एक ही लक्ष्य है. नाना पटोलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात ते म्हटले की सगळं व्यवस्थित झालं तर आरक्षण संपायला पाहिजे. राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन केलं त्यांनी. मला असं वाटतं की नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. त्याच्यामुळे वारंवार माननीय पंडित नेहरूजींनी हीच भूमिका ठेवली, माननीय इंदिराजींनी हीच भूमिका ठेवली, राजीवजींनी पण हीच भूमिका ठेवली आणि तीच आरक्षण विरोधी भूमिका परदेशात जाऊन राहुल गांधी मांडतात आणि त्याचंच समर्थन त्यांचे नेते नाना पटोले करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जोपर्यंत भारताचं संविधान आहे आणि जोपर्यंत भारतात भारतीय जनता पार्टी आहे, तोपर्यंत आरक्षणाला कोणी हाथ लावू शकणार नाही. क्या आरक्षण को लेकर नैरेटिव सेट किया जा रहा फिर से, जैसे लोकसभा में सेट किया गया था? इन वक्तव्यों को देखने के बाद क्या लग रहा है आपको? देखिए, आज नाना पटोले जी ने जो वक्तव्य दिया है और राहुल गांधी जी ने विदेश में जाकर आरक्षण के खिलाफ जो वक्तव्य किया था, उसका पूरा समर्थन आज नाना पटोले जी ने किया है. कांग्रेस हमेशा बाबा साहब की विरोधी रही है, आरक्षण की विरोधी रही है. इसी प्रकार के विचार नेहरू जी ने भी रखे हैं, इंदिरा जी ने भी रखे हैं, राजीव जी ने भी रखे हैं. अब विदेशों में जाकर राहुल जी भी रख रहे हैं.